जीत आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईक एंडला स्वप्नेन आली गोलंदाजी मार्कवरती. आनंद पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. युद्धाचा बिगुल वाजलाय. फेकून दिलाय. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी हा दर्जेदार पंच या ठिकाणी षटकार आहे की चौकार आहे? चौकार आहे. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये. चुकीचा अनुमान, चुकीची फेकी आपल्याला पाहायला भेटली. धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच निलेश भालेराव. आपल्या वतीनं स्वप्नील या खेळाडूला ऑल द बेस्ट आलेला आहे निलेश भालेराव यांच्या वतीनं. आणि आमच्या देखील समालोचकाला त्यांनी देखील ऑल द बेस्ट दिलेले आहे. थँक्यू सो मच निलेश भालेराव. जाऊया मॅचकडे. स्पर्धेचा आगाज आपण पाहिलं तर झालेला आहे. ओहो, इथे मात्र खिंडीत पकडलं, वेटीत सरलं, होत्याचं नव्हतं झालं. फलंदाज बाद आणि आनंदची पहिली सफलता आणि त्यांची पहिली संघाची पहिली आणि पहिला धक्का. GTCC शहाड या टीमला फलंदाज बाद. तर इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहिले तर 12 प्रतिनिधी शहाड टीमचा, ज्यांना मात्र शूज परिधान केलेले नाहीयेत. सो त्या अनुषंगाने 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेत पंकज खंडागले. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर आलाय नथू. स्वप्नीलसाठी ऑल द बेस्ट आलं होतं, परंतु मात्र स्वप्नील काही चांगली कामगिरी करू शकला नाही. अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न नथूचा. काही जबरदस्त कमबॅक आहे. तालीम नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. आज कमबॅक आहे, आज जलवा आहे, आज आत्मविश्वास धडकत आहे. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी टीम, प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेली ही टीम आपण पाहू शकताय. स्वर्गीय निर्मलताई क्रीडांगणावरती वासुंदरी चषक 2026 हा थरार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पावलांचा जबरदस्त वापर केला. ओहो, मिसफील्ड झाली. तिकडे बॅकअप आहे, परंतु काहीसा फरक पडणार नाही. 2 धावा पाहायला भेटल्या. कमबॅक करावं लागेल. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गुण चाहिए. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये आनंदचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती मोठा फटका जरूर आला त्या ठिकाणी, परंतु जबरदस्त कमबॅक करत असताना एक गडी देखील बाद केला आनंदनं. फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या पुढील टीमचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. पुढील मॅच वंश 11 सौदरपाडा आणि गुरवलीपाडा श्रीकांत यांचा संघ. आपण सज्ज राहा पुढील मॅच करिता.
झेल सोडली आहे. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. चौकार पाहायला भेटला आणि धावसंख्या धावपलकावरती चौकाराच्या मदतीनं पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. आता शार्ट टीम कमबॅक करते. ओ शफल झाले अलाउन द कार्पेट फटका एक्झिक्यूट केलेला आहे. स्क्वेअरला आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचले 14 या आकड्यावरती. 14 धावा धावपलकावरती आहेत. आता सध्या तरी आपण पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे बॅटर जीत आणि नथू यांच्या वतीनं. सध्या तरी जीत फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते. एक धाव मिळाली. काय समीकरण आपण पाहू शकता. कपिलच्या पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती एक धाव आणि तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि आता एक धाव. 4-1 4-1 असं समीकरण. लोअर फुल टॉस बॉल आहे, खेळून काढलेला आहे. चेंडू चालला या वाडिश लॉंग ऑन सचिन तिथे मात्र फंबलने जरूर झाली. 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे चालली आहे. धावफलकावरती धावा 21. पहिले षटक खूप जबरदस्त राहिलं. आनंद चांगल्या संध्या देखील त्यांनी उपलब्ध करून दिल्या आणि या षटकामध्ये कपिल देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटवरती संघ शहाळ टीम होता. त्या संघानं देखील मात्र आता कमबॅक केलाय. खरा बॉल आहे परंतु आपण पाहू शकताय तिकडे चेंडू कुठे जाईल. दरम्यान 2 धावा आणि इथे पंचांचा इशारा नो बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चेक केला जाईल या ठिकाणी. तिसऱ्या पंचांच्या वतीनं नक्कीच पाहिलं जाईल. महेश पंडित आज देखील उपस्थित राहिलेले आहेत. या आपलं वेलकम, हार्दिक स्वागत. यस इट इज नो बॉल. ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय आहे तो योग्यच आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फरक काहीसा पडणार नाहीये. नो बॉल त्या ठिकाणी होता. फ्री हिटची संधी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आज खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे धावबाची संधीचं सोनं झालंय. फलंदाज बाद या ठिकाणी. पुन्हा एकदा आता मैदानाच्या आतमध्ये खोंडिरी टीम कमबॅक करेल यात शंका नाहीये. जीत मात्र इथे बाद झालाय. 2 धावा मात्र धावून काढल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. आता राम केणे त्या ठिकाणी मात्र यष्टांच्या मागे ॲज अ मास्टर माइंड त्याने मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाही. आणि दुसरा धक्का आता मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु आपण विचार केला तरी इथे चांगल्या धावा जमवलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आनंदच्या वतीनं पाहायला भेटली. या षटकामध्ये देखील आपण जर म्हणलं तर काही असं वाईट असं षटक नाहीये. परंतु आता ह्या षटकामध्ये कमबॅक करणं फार गरजेचं. क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे तो दर्जा उंचावणं फार गरजेचं आहे मी तर म्हणेन श्रीराम स्पोर्ट कोंडिरी टीम. कारण की आज आपण सुपर संडेमध्ये आहात. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला देखील संधी होऊ शकते, येऊ शकते. कारण की अंतिम दिवस असल्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही जी लय प्राप्त केली त्या लयनं तुम्ही देखील पुढे जाऊ शकता मी तर म्हणेन.
व्हाईट बॉल. रोहित आल्या आल्या लूजनरनं सुरुवात करतोय. शहाड करून बॅटिंग करत असताना सिद्धू यांना आपण पाहू शकता जे मात्र स्ट्राईक वरती आहेत. चांगला बॉल आहे दुसऱ्या बाजूला. फलंदाज बाद इथे. बल्ली आलेले आहेत. ओ हो हो, जबरदस्त फटका. आजच्या दिवसातीला पहिला तडाखा. चेंडू सीमा पार, षटकार. काय जबरदस्त फटका सिद्धूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला. लाजवाब स्ट्रोक. धावसंख्या इथे खेळण्याचा प्रयत्न होता. हा पंचांचा इशारा वाईट आहे. इथे DRS उपलब्ध नाहीये. DRS उपलब्ध नाहीये. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. पहा या ठिकाणी पंचांनी जो काही निर्णय दिलेला आहे तो निर्णय इथे मात्र ग्राह्य धरला जाईल, कारण की DRS उपलब्ध नाहीये. चला तर इथे ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम आम्ही अगदी मॅच सुरू झाली होती त्या दरम्यानच तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली होती. इथे खरा बॉल पाठवले सिद्धून, सीमा पार, षटकार. जबरदस्त बॅटिंग होते सिद्धूच्या वतीनं. स्लॉट मध्ये या अगोदर देखील बॉल त्याला आला होता, त्याने देखील तो सीमा पार पाठवला होता. आता त्याच्या प्लॉट मध्ये म्हणजे बॅटवरती रडार मध्ये बॉल आहे आणि उंचपुरा खेळाडू आहे ना, दर्जेदार सिक्सर जो मात्र आपल्याला पाहायला भेटला सिद्धूच्या बॅटमध्ये. धावसंख्या आता वेग धरत आहे. धावसंख्या आपापलेली आहे. धावसंख्येने भरारी मारलेली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. इथे लेंथ खेचली आहे. लेंथ खेचली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चूक होणार नाहीये. बाद व्हावं लागेल त्या ठिकाणी. सिद्धूला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. क्रिकेटमध्ये मी तर एकच म्हणेन की तुमचा माइंड, आमचा फोकस तुमचा जो आहे ना क्रिकेटवरती ठेवणं फार गरजेचं आहे. चुका होत असतात, समीकरणं बदलत असतात, परंतु कॉन्फिडन्स आपण ठेवणं फार गरजेचं आहे. आत्मविश्वास फार महत्वाचा आहे आणि फ्री माइंड क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. म्हणतात ना क्रिकेट हा मानसिकतेचा खेळ आहे. तुमची मानसिकता स्ट्रॉंग ठेवणं फार गरजेचं आहे. काही समीकरण होऊ शकतात. सर्व काही गोष्टी आपण पाहत असतो क्रिकेटमध्ये होत असतात. कधी कधी आपण अशा प्रकारे त्यांना सामोरे जाऊ नका, बळी पडू नका आणि ती नाहीतर आपला संघ कुठंतरी अधोगतीला जाऊ शकेल. परंतु सध्या तरी कमबॅक झालेला आहे या षटकाचा आपण विचार केला तर. परंतु धावा चांगल्या आहेत. न्यू बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. बाबू आलेले आहेत. बाबू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. इथे मात्र लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा कपिल आहे चेंडू खाली. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. दुसरी सफलता प्राप्त केली आनंद त्याच्या या षटकामध्ये आणि संघाची सफलता आहे पाचवी. लोअर फुल टॉस बॉल होता.
बाबूला तिथे मात्र हा बॉल निमंत्रण दिलं मोठा फटका खेळण्याकरिता. स्लोवर गतीचा बॉल जरूर होता. चेंडू इथे झालेले आहेत 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती वाईट बॉल, चौथ्या बॉलवरती षटकार, पाचव्या बॉलवरती नो बॉल, माफ करा विकेट आहे, आणि 6व्या बॉलवरती विकेट आहे. येस येस ओके. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी सीमा लगत आपल्याला पाहायला भेटलं. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहू शकते. प्रेक्षक देखील तिथे आहेत. ते प्रेक्षक कोणत्याही संघाचे नाही आहेत, सो त्यांनी देखील सांगितले चौकार नाहीये. तिथे प्रेक्षक आहेत, ते प्रेक्षक कोणत्याही संघाचे नाही आहेत, ते व्हॉलेंटियर्स आहेत. आयोजन कमिटीचे ते व्हॉलेंटियर्स आहेत आणि ते त्या ठिकाणी पाहत आहेत. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता शेवटचं षटक सचिन घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती. सचिन गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राईकला बॅट्समॅन आपण पाहू शकता. आता या शेवटच्या षटकामध्ये डावखुरे हाताचा फलंदाज बल्ली आहेत स्ट्राईक वरती, आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर राजू आहे. डावखुरे हाताचा खेळाडू आहे. 6 चेंडू आता शिल्लक आहेत. हो चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. सचिन देखील बॅटर आहे, त्याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, आणि त्याला देखील ठाऊक आहे की अशा मोमेंटला कशा प्रकारे गिअर चेंज करावा लागतो, आणि ते कार्य आता सचिनच्या वतीनं सुरुवात झालेलं आहे. पहिला बॉल डॉट. इथे जबरदस्त जबरदस्त बॉलिंग, आता कमबॅक झालेलं आहे मॅच मध्ये. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. सलगचा हा दुसरा डॉट बॉल. इथे मात्र स्लॉट मध्ये, आणि त्याला पाठवलंय पुढच्या प्लॉट मध्ये. दर्जेदार आडव्या बॅटनं क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. बल्लीच्या रडार मध्ये बॉल होता आणि बल्लीनं खल्ली बली केली. पुढील मॅच करिता आपण या ठिकाणी कॉल देतोय, पहिला पुकार देतोय. वंश 11 चौदारपाडा आणि गुरवलीपाडा श्रीकांत यांचा संघ आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहा पुढील मॅच करिता. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. आपण जर ही स्पर्धा पाहत असाल, आमचा आवाज ऐकत असाल, तर आपण जॉईन व्हा. काय मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. सकाळपासूनच देखील हुमरी तुमरी देखील झाली आहे. जिंकायचं आहे, सुपर संडे आज गाजवायचा आहे, आणि हे तर होणारच. फटका फसलाय, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये 30 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, मकरंद त्या ठिकाणी होते. झेल सोडलीये, झेल सोडलीये त्या ठिकाणी. दरम्यान चुका झालेत. श्रीरामी स्पोर्ट कोंढिरी संघाच्या वतीनं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर अनुमान देखील आज फार चुकलेला आहे. गोलंदाजाने चांगलं कार्य केलं, परंतु क्षेत्ररक्षकांना आज निराशा या ठिकाणी आणली. परंतु दरम्यान पुन्हा एकदा काय जबरदस्त बॉलिंग आहे, जबरदस्त जबरदस्त. हा आत्मविश्वास पुढील इनिंग मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. श्रीरामी स्पोर्ट कोंढेरी टीम, प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोचतील का नाही. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट होईल का. दुसऱ्या एंडला मात्र इथे एकच धाव कंप्लीट झाली आणि अशा पद्धतीनं पहिल्या 4 षटकांची समाप्ती झाली आणि पहिल्या 4 षटकांच्या अखेरीस धावा इथे बनवलेल्या आहेत 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. चला तर विनंती असेल वंश 11 चौदारपाडा आणि गोरवलीपाडा या संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला विनंती असेल वंश 11 चौदारपाडा आणि गोरवलीपाडा श्रीकांत यांचा संघ आपल्याला तिसरा ऑफिशियल कॉल दिला आणि आता या इनिंगचा पहिला चेंडू पडल्यानंतर जर तुम्ही आलात तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी. गोरवलीपाडा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. तर विनंती असेल वंश 11 चौदारपाडा संघ आपण देखील जॉईन व्हा. चला आणि पुढील मॅचचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. व्हाईस ऑफ सांगोडे, व्हाईस ऑफ कल्याण ठाणे ज्यांच्या आवाजाची जादू आपल्याला पाहायला भेटली. दमदार कॉमेंटेटर आणि तितकंच जबरदस्त व्यक्तिमत्व. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत रहा, पाहत रहा. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 पर्व 12 आणि सुपर संडे धमाल कमाल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राजू जाधव सर. सर्वांना शुभ सकाळ, प्रेमाचा नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करतोय, खेळपट्टीला नमन करतोय, आई गावदेवी मातेला साष्टांग दंडवत घालतोय आणि मी ओमी सुजा टिटवाला सांगोडे समालोचनाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू सिद्धू बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. समोरच्या दिशेने अटॅक केला, पहिल्याच बॉलवर विकेट जाण्याची संभावना आणि तिथे पडली आहे विकेट. सचिनला परतावं लागतंय. बिग डिसमिसल, पहिला मोठा धक्का गोल्डन डकच्या स्वरूपात. पहिला मोठा धक्का लागतोय निश्चित रूपाने कोंढेरी टीमला. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी टीमला आपण बघतोय.
दरम्यान हरीश जाधव सरांचं देखील इथे शुभागमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आमचे को समालोचक आणि काल देखील त्यांचा आवाज आपण ऐकलात. एक जबरदस्त शाब्दिक भंडार असलेला समालोचक या कल्याण विभागामधील हरीश जाधव सर. सिद्धू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. आडवा बाटना फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे पोहोचले. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्यात. सचिन आणि रामचंद्रची जोडी होती, परंतु सचिनला पडतावं लागलं. नी बॅटर मच्छिंद्र येतोय. स्विच हिटचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाईड बॉल आहे. जरी स्विच हिट केला असला तरी परंतु भरपूर बाहेर होता चेंडू आणि पंचांना देखील माहिती आहे. त्यांनी थोडासा वेळ घेतला आणि चांगला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. पुढचा बॉल पुन्हा एकदा सिद्धू. यावेळी शॉर्ट ऑन पूल, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येतो डाऊन दी बॉल, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय तिथे. दोन धावा दरम्यान एकवडल्यात. 2 धावांच्या मदतीने धावफलक. तर किपर विनंती असेल आपण ती ट्रॅक खाली करायचे. दुखापत आहे का? दुखापत आहे. ओके ओके. वाईट बॉल. आणखी एक धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. चेंडू झालेत आतापर्यंत 3 चेंडू 6 धावा. सुरुवात विकेटने झाली. मोठी विकेट होती सचिनची आणि सचिनला पडतावा लागला. अजून कपिलचं येणं बाकी आहे, आनंदचं येणं बाकी आहे. त्यानंतर निश्चितच आदित्य देखील आहे. आदिनाथ. चांगला फटका, चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळते, परंतु एकच धाव एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतंय. 7 या आकड्यावर 4 चेंडू 7 धावा. सुंदर षटक हाताळतोय सिद्धू. चला टॉस साठी या 1-11 चौदरपाडा टीमचे कॅप्टन गुरवलीपाडा संघ तयार आहे पूर्णतः. आणखी एक वाईड. 8 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग स्वीकारली प्रथमतः JTCC शहा टीमच्या कॅप्टन आणि चांगला धावफलक उभारलाय सध्याच्या घडीला. आज लाईन लेंथ सापडत नाही सिद्धूला. वाईड चेंडू तब्बल 4था वाईड होता या षटकातील. यावेळी स्क्वेअर कट, जबरदस्त फटका पॉइंटच्या डोक्यावर ना पळतोय चेंडू. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत तिथे आणि चेंडू मात्र निघून चालला डीप पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार, आणखी एक चांगला स्ट्रोक येतो हा चौकार. रामचंद्र मध्ये तिथे क्षमता आहे. चांगल्या बॅटिंग साठी जाणले जातात आणि सातत्याने मैदानावर धाबा त्यांनी बनवल्यात. आज देखील त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. यावेळी यष्ट्या वाकवल्या. यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि सिद्धू सांगतोय इथे मात्र फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा लागताय श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरे टीमला. तर धाव संख्या धावफलकावर 13 पाहायला मिळते.
दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर पॅनल्टीच्या देखील 2 धावा ऍड होतील. नक्कीच 12 प्रतिनिधीची जी खऱ्या अर्थाने ड्रेसिंग कंपल्सरी पाहिजे असते ती नाहीये. शूज नव्हते. आणि 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील कारण पहिल्या इनिंग मध्येच आपण ते पुकारलं होतं. पॅनल्टी आधीच लागली आहे, लक्षात घ्या. ऍड आम्ही आता करतोय. कंपल्सरी पॅनल्टी लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्येच ती पॅनल्टी आकारली जाते. कंपल्सरी पॅनल्टी असेल. चला 1-1 चौदरपाडा टीमचे कॅप्टन आलेत. प्लीज वेलकम विकी भंडारी. गुरवली टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. नाणेफेकी आपण करतोय. धाव संख्या 15 होईल आता पॅनल्टीचे धाबा ऍड करून. एक फिल्डर सबस्टिट्यूट केला जातोय. तर नक्कीच सिद्धू याचा बिझी शेड्यूल आहे कारण मांडा प्रीमियर लीग सुरू आहे. या विभागातील एक मोठी स्पर्धा. परंतु सिद्धू पहा आपल्या गावच्या संघासाठी देखील तिथे उपस्थित आहे आणि तो सामना एक ओव्हर टाकल्यानंतर लगेचच त्याने धाव घेतली आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हे दृश्य आपण पाहू शकता आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला इथून पाहायला मिळेल की किती धावपळ आहे पहा मित्रांनो. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. न्यू बॅटर साहिल येतोय मैदानाच्या आतमध्ये. साहिल टेकडीकर बाहुबली आहे खऱ्या अर्थाने श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरीचा. परंतु आज चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी समोरच्या दिशेने पिकअप स्ट्रोक पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याने टिपला असेल. यस इट इज आउट फिंगर अप आणि फलंदाज झाला बाद. तर गुरवली टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फील्ड फर्स्ट असा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. इन्व्हाइट केलाय कॅप्टन विकी भंडारीला ते म्हणजेच बॅटिंगसाठी. आणि जेव्हा निश्चित रूपाने हा सामना सुरू होईल तेव्हा बिग बॅटल दोन संघामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने भिवंडी विभागातील नामवंत संघ, नामवंत खेळाडू विकी भंडारी आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने कल्याण विभागातील एक नामवंत संघ गुरवली पाडा. अशी लढाई. बल्लीचं हे षटक चांगलं राहिलं आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बल्ली सज्ज होतोय. लेफ्ट आर्मर आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आनंद येतोय. आनंदाला सगळा आनंद द्यावा लागेल आपल्या पाठीराख्यांना. पाय पूर्णतः लॉक झाले तिथे. फुटवर्कचा कोणताही वापर पाहायला मिळत नाही. डॉट बॉल. पूर्णतः बॅकफुटवर जातोय श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ बॅटिंग करत असताना. आणखी एक चांगला चेंडू, जबरदस्त बाहेरच्या दिशेने टर्न घेतोय चेंडू. पुढचा बॉल लॅप करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट खेळून काढतोय. विचार केला तर थोडासा नाखुश आहे आनंद, कारण त्याला माहिती आहे की आता बॅक टू बॅक चेंडू डॉट येत आहेत. आता 13 चेंडू मध्ये विजयासाठी कोंढेरी टीमला 35 धावांची गरज आहे. इक्वेशन वाढत चाललंय चेंडूंची संख्या
कमी होत चालली आहे. 3 चेंडू सातत्याने डॉट केलेत. अंतिम बॉल. यावेळी आडव्या बाटना फटका सुरेख अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. एक धाव पूर्ण केली आहे आणि एकच धाव तिथे मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल खबर झाली आहे 16 धावा. तिसरं षटक गोलंदाज जीत येतोय. जीतला जर हा सामना जिंकून द्यायचा असेल तर निश्चितच नाबाप्रमाणेच साजेशी कामगिरी करावी लागेल. नाबाद जीत आहे परंतु आपल्या टीमला विजय मिळून देईल का? ऑन स्ट्राईक आपण आनंद केलेला पाहतोय. सध्याच्या घडीला त्याने 4 चेंडू पेस केलेत. फक्त एक धाव त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. पुढचा बॉल जीत. जबरदस्त चेंडू परंतु वाईट बॉल पंच आम्हाला सांगतायत. लाईन पाहावी लागेल इथे जीतला. कटरचा वापर निश्चित रूपाने जेटीसीसी शाळेचे बॉलर्स करतायत. गोलंदाजीमध्ये धारदार कामगिरी सध्याच्या घडीला करतायत तिन्ही गोलंदाज. सिद्धूने देखील चांगली गोलंदाजी, बल्लेने देखील आणि जीत देखील त्या पद्धतीचाच गोलंदाज आहे. यावेळी वरच्या दिशेने पीक केला चेंडूला. जास्त उंची लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा खेळाडू झेल सोडत नाही असं 12 प्रतिनिधीने सांगितलं आणि त्याच पद्धतीनं तो झेल पकडला. आणखी एक फलंदाजाला मात्र तंबूचा आसरा दाखवतो. 1 मोर विकेट डाऊन. श्रीराम स्पोर्ट्स कोंढरी टीमला आणखी एक धक्का लागतोय. न्यू बॅटर कपिल केने येतोय. आज कपिल केने भरपूर डेप्थ मध्ये बॅटिंगला आलेत. निश्चित रूपाने महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देत आहे. थोडासा वरती प्रमोट करायला हवं होतं संघाने. तेव्हा कुठेतरी कपिल केनेची बॅटिंग पाहायला मिळाली असते प्रेक्षकांना देखील. आता विजयासाठी विचार केला तर 11 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. म्हणजे 11 त्रिक 33 प्रत्येक चेंडूवर 3 धावांची गरज. तिक्का लावावा लागेल प्रत्येक चेंडूवर. एका धुक्याने काम होणार नाही. तिक्का लावावा लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज जीत. समोरच्या दिशेने यावेळी बॅटची कडा लागतीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंटला आणि काय जबरदस्त झेल पकडलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का या षटकातील आणि सांघिक टीमला लागतोय 4था धक्का, 5वा धक्का. सतरा धाबा फलकावर बॅटर आदिनाथ केने येतोय. क्षमता भरपूर आहे आदिनाथ मध्ये परंतु थोडासा उशीर झालाय. लेट पण थेट कार्यक्रम करावा लागेल आदिनाथला. पुढचा बॉल. बॅटची कडा लागतीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. आज क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालंय जेटीसीसी शाळेच्या दुसऱ्या बाजूने. फक्त चुका आणि चुका पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीमध्ये देखील भरपूर चुका. त्यानंतर फिल्डिंग मध्ये कोणती टीमने देखील बऱ्याच चुका केल्या आणि शहा टीम मात्र त्या चुकांवर कुठेतरी बदल करतोय. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग आणि त्यासोबत चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्यांच्या वतीनं पाहायला मिळत आहे. यावेळी ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता चेंडू. परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील.
धावसंख्या 20 धाबा धावफलकावर आतापर्यंत आणि अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जीत पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्सने पुन्हा एकदा बादशाह एजला लागते आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे सरळ उभा राहिला चेंडू आणि क्षेत्ररक्षकाने टिपला आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल. फलंदाज साहिल टेकडीकडे आता झालाय फेल. क्रिकेटमध्ये डोक्यावर बर्फ ठेवणं किती गरजेचं असतं. शांत क्रिकेट JTCC शार्ट टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते आणि यानंतर इन ॲक्शन मध्ये 111 चौदरपाडा संघ आणि त्याच्या बाजूनं गुरवलीपाडा संघ सज्ज होईल. मोठी लढत बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. रोहित येथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉल आहे. तिसऱ्या षटकातील शांत क्रिकेट राहिले कोंडिया टीमचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज जीत. यावेळी आणखी एक चांगला चेंडू आणि आय थिंक मला वाटतंय की विकेट गेले तिथे कारण बेल्स पडली आहे आणि यष्ट्या वाकवल्या तिथे. अंतिम बॉलवर विकेट आणि या विकेटच्या स्वरूपाचा धावसंख्या 20 धाबा धावफलकावर. आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये 30 धाबांची गरज. जीतने काय गोलंदाजी केली. 4 धाबा खर्च करून फक्त 4 विकेट घेतल्यात. अजून 2 विकेट आल्याच त्या. जबरदस्त गोलंदाजी. 4 विकेट हॉल. अंतिम षटक गोलंदाज सनी येतोय. तीस धाबांची गरज आहे. सनी येतोय. न्यू बॅटर कोण आहे. अनुज येतो न्यू बॅटर. स्ट्रायकिंग इनवर आदिनाथ केनेल आपण पाहतोय. आज संपूर्ण संघाला बॅटिंग देण्याचा निश्चितच विचार केलाय कोंडिरी संघानं. समोरच्या दिशेने बॉल बॅक चांगला फटका. क्षेत्ररक्षक जीत आहे तिथे. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न होतोय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद. आता 5 चेंडू 29 ची गरज. 5 षटकारांची गरज आहे. पाच चेंडूंचा खेळ बाकी. पूर्णतः औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये असं वाटायला लागलंय. यावेळी लॉंग स्टॉप एंडला चेंडू थांबणार नाही. निघून चाललाय. पंचांचा इशारा नो आणि त्यावर मिळतील 4 धाबा. 1+4 5. अजून या सामन्यामध्ये काही शिल्लक आहे का. विचार केला तर आता विजयासाठी 5 चेंडू आणि 24 धाबांची गरज आहे. 22 आहे. बॅटची नाही धाव. डॉट बॉल येतो तिथे. यष्ट्यांच्या वरून चेंडू गेला होता. आता 4 चेंडू आणि 24 ची गरज. 4 षटकारांची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी फटका सुरेख आहे. पाठवला बॉलला एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे. आदिनाथ केणीची बाट तापतीये. येतोय त्याच्या बाट मधला चौकार.
आता विजयासाठी 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. चला दुसरा चेंडू द्या. एखादा जुना चेंडू असेल तर द्या, कारण आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये आणि निश्चितच आदिनाथ थोडासा बॅक करतो स्वतःला. एक खराब चेंडू कोंढेरी टीमला पुन्हा बॅक करू शकतो. कोंढेरी टीम मध्ये क्षमता आहे. आपण पाहिलं वरप येथे देखील त्यांच्या नावाचा डंका वाजला होता. त्यांनी देखील मोठ्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला होता, परंतु आज थोडंसं पाठीराख्यानं निराश केलंय, आम्हाला देखील निराश केलंय. यावेळी मात्र फटका सुरेख बॉलला पाठवलाय. आदिनाथ केने कोंढेरी गावचा ब्रँड दाखवतोय. ठोकलाय आदिनाथने षटकार. भरपूर क्षमता आहे मित्रांनो आदिनाथ मध्ये आणि क्षमतेचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. काय फटकेबाजी करतो आदिनाथ केने. आता विजयासाठी 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. आणखी एक फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत तैनात तिथे आणि झेल स्वीकारलाय. आदिनाथची थोडीशी छोटीशी इनिंग आता समाप्त होते. विकेटचं पतन. तर संपूर्ण संघाला बॅटिंग देण्याचा मानस तिथे पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत येतोय. यावेळी आडव्या बाटना खेळण्याचा प्रयत्न. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. सेकंड इनिंगचा देखील आता खेळ संपलाय.